आणि शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सुद्धा नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली आहे। जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाही ते सोनिया गांधींचे कसे काय होतील अशा खोचक शब्दांमध्ये त्यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे। नेमकं रामदास कदम काय म्हणालेत पाहूया। ज्यांची लायकी नव्हती, जे मुंबईतल्या चेंबूरमधल्या गटागातना शिवसेना प्रमुखांनी उचलून याला शिवसेनामध्ये घेतलं, नगरसेवक बनवला, बेडचा चेअरमन बनवला, आमदार बनवला, नामदार बनवला, मुख्यमंत्री बनवला, तो आज उद्धव साहेबांची टीका करू शकतो। मला याचं आश्चर्य वाटतं। काल आपण त्यांची पत्रकार परिषद पाहिली आणि काल त्यांनी ज्या पद्धतीनं काँग्रेस असा कशी डुबणार आहे, म्हणजे जहाज बुडताना पहिल्यांदा उंदीर उड्या मारून जातात, तसा नारायण राणे काँग्रेसचं जहाज बुडताना आता प्रथमतः तो उडी मारून बाहेर पडतोय। हा पहिला उंदीर निघालाय नारायण राणे असं मी म्हणेन। आणि म्हणून जो शिवसेनेचा होऊ शकला नाही, जो शिवसेना प्रमुखांचा होऊ शकला नाही, तो सोनिया गांधीचा काँग्रेसचा कसा होऊ शकतो? त्याला फक्त मुख्यमंत्रीपद हवं। आणि आम्ही काल त्यांनी जे म्हटलं आहे की विकास होत नाही, मुख्यमंत्री ठीक नाही आहेत, माझ्यासोबत आले त्यांना मंत्रिपद मिळालं नाही, मला 6 महिन्यामध्ये मुख्यमंत्रीपद देणार होते, म्हणजे हा फक्त पदांसाठी तिथं गेला होता, गुडघ्याला बासून बांधून। नारायण राणेंची मी अनेक प्रकरणं बाहेर काढली विरोधी पक्षनेता असताना।